निरुपाधिक परमात्मा सविशेष नाही, म्हणून उपासनेचा विषय नाही. परमात्मा कालमर्यादित नाही, म्हणून योग साधनांचा विषय नाही. परमात्मा जड नाही, म्हणून ज्ञानाचा विषय नाही. अर्थात स्वरूप स्थितीमध्ये ज्ञान जर मागे परतते तर इतर साधनांची काय कथा. जी वस्तू साधनाने सिद्ध होते त्या वस्तूचा तत्पूर्वी प्रागभाव असतो, आणि ज्याला प्रागभाव असतो त्याच्या पुढे प्रध्वंस भाव होत असतो. परंतु जी वस्तू नित्य सिद्ध आहे त्या ठिकाणी उपाय म्हणजे साधने चालत नाहीत. तसेच ज्या ठिकाणी प्रतीती असे म्हणणे देखील चालत नाही, कारण प्रतीती म्हटले की ती वस्तू त्रिपुटीत जात असते, व त्रिपुटी म्हटले की त्यात भेद होत असतो. परमात्मा प्रतीतीचा विषय नाही, किंतु प्रतीती रूपच आहे. जगात काही वस्तू प्रमातृ भाष्य आहे, काही वस्तू साक्षी भाष्य आहे, आणि काही साक्षी प्रतीतिरूप आहे. मग तेथे प्रतीती कोणाची कोणाला येणार. अर्थात त्या साक्षी स्वरूपाचे ठिकाणी प्रमातृत्व भाष्यताही नाही व साक्षी भाष्यताही नाही, आणि या दोन्ही प्रतीती आटल्या की सर्व जग आटले. अशा रीतीने तो प्रतीतीचा विषय नाही, पण प्रतीतिरूप मात्र आहे. कारण तो जर प्रतीतिरूप नसेल तर ही जगत प्रतीती तरी कुठून आली असते. ज्या अर्थी ही जगत प्रतीती येते त्या अर्थी तो प्रतीती स्वरूप असलाच पाहिजे. ठीक आहे, इथपर्यंत थांबू वाचन आपण. पुढचं पाहू पुढे. बोला हो महाराज. ठीक आहे. उपाय मागील पाये, घेऊन झाले वाये, प्रतीती सांडिली सोये प्रत्ययाची. उपाय मागील पाये, घेऊन झाले वाये, प्रतीती सांडिली सोये प्रत्ययाची. माऊली महावैष्णव ज्ञानोबा त्या परमात्म स्वरूपाच्या तत्वाच्या ठिकाणी ते तत्वच परिपूर्ण ओतप्रोत परिपूर्ण अखंड अद्वितीय असं स्वतःनच विराजमान असलेलं संवेद्य स्वरूप स्वभावानं असलेलं त्या ठिकाणी जगातल्या कुठल्याच प्रकारच्या वस्तूचा शिरकाव नाही, कुठल्याच प्रकारच्या साधनाचा तिकडे प्रवेश होत नाही. आणि त्याची पारमार्थिक परमसत्ता अद्वितीय सत्ता आहे. म्हणून ते सत्ता स्वरूपच असल्यामुळं व्यवहारातल्या
साधनानं त्याची सिद्धी नाही. व्यवहारातल्या सिद्ध्या सिद्ध्या शब्दाचा अर्थ व्यवहारात जे कळायला लागले, व्यवहारात जे सिद्ध व्हायला लागले, व्यवहारात जे आहे वाटायला लागले, तर ते व्यवहारातल्या साधनाने. म्हणून व्यवहारातलं आहे वाटणं व्यवहारातल्या साधनाने होत असते, चालत असते. व्यवहारातल्या पदार्थाच्या अस्तित्वाचा व्यवहार व्यवहारातल्या साधनाने होतो. कारण व्यवहारातल्या पदार्थाचं अस्तित्व व्यावहारिक आहे आणि त्यांना सिद्ध करण्याची प्रक्रिया बी व्यावहारिक आहे. म्हणून व्यावहारिक अंतःकरण व्यावहारिक इंद्रियाद्वारे व्यावहारिक विषयापर्यंत जाऊन वृत्ती व्याप्ती होते, फल व्याप्ती होते. कारण विषय व्यावहारिक आहे, इंद्रिय व्यावहारिक आहे, प्राण व्यावहारिक आहेत, मनोवृत्ती व्यावहारिक आहे आणि मनोवृत्तीतला चिदाभास बी व्यावहारिक आहे. म्हणून वृत्ती व्याप्ती आणि फल व्याप्ती होऊन त्या पदार्थाची सिद्धी होते. वृत्तीनं त्या विषयाच्या अस्तित्वाचा व्यवहार होतो, आहे म्हणण्याचा व्यवहार होतो, आहे कळण्याचा आहे म्हणण्याचा. ही गोष्ट साधन साध्य ही गोष्ट एका अवस्थेत असल्यामुळे व्यवहार्य व्यवहार होण्यासारखा व्यवहार आहे, जुळत मिळत आहे, एका जातीतला आहे. म्हणून हे व्यवहार होतात, व्यापार होतात, ह्या सोयरिकी होतात. ही सोयरीक ही नाना बोधाची सोयरिकी. म्हणून नाना बोधाच्या, नाना सिद्धीच्या, नाना आहे म्हणण्याच्या, नाना विषय ज्ञानाच्या सोयरिकी होत्या. ज्ञानाच्या आणि विषयाच्या सोयरिकी संबंध. रूप वस्तू आहे, बाह्य व्यावहारिक. प्रकाश वस्तू आहे, बाह्य व्यावहारिक. तशी डोळा वस्तू आहे, अंतर बहिर्मुख असलेली. जरा ध्यानात घ्या शब्द. अंतर बहिर्द्वार असलेली आणि तशीच प्राण वस्तू आहे, अंतर बहिर्गमन करणारी. तशीच मन वस्तू आहे, वृत्ती वस्तू आहे, अंतरता न तोडता बहिर्गमन करणारी. आणि त्या मनामध्ये चिदाभास वस्तू आहे, व्यावहारिक. चेतन रूप असलेली, व्यवहार्य चेतन रूप असलेली. आणि स्वतः प्रकाश रूप असून दुसऱ्याचं प्रकाशन करणारे व्यवहारामध्ये. कारण हे सर्व अंधार रूप आहेत. चिदाभास सोडला तर वृत्ती, प्राण, इंद्रिय, प्रकाश आणि बाहेरलं रूप, प्रकाशानं प्रकाशित होणार रूप, प्रकाशानं व्यापलेलं रूप, दगडा लाकडाचं रूप, धातूचं खनिजाचं रूप. पृथ्वी किंवा पाणी यांचे रूप. पृथ्वी आणि पाण्याचं रूप प्रकाशात आलं, तो प्रकाश डोळ्याच्या कक्षेत आला.
तो डोळा प्राणानं शक्तिमान केला. त्या प्राणाला मनानं चालना दिली, प्राणाला डोळ्याला प्रेरणा दिली, सक्रिय केलं. आणि त्या मनात चिदाभासानं त्या पदार्थाचं, कोण्या कोण्या पदार्थाचं, त्या सर्वच पदार्थाचं आणि त्या पदार्थानं समोर असलेल्या पदार्थाच्या समोर असलेल्या पदार्थाचं प्रकाशन झालं. हा रूपाच्या अस्तित्वाचा व्यवहार आहे, रूपाच्या सिद्धीचा व्यवहार आहे. रूप दगडाचं, लाकडाचं, सोन्याचं, लोखंडाचं रूप कळण्याचा व्यवहार. ती रूपवान वस्तू आहे, तिच्यावर प्रकाश आहे, प्रकाशाकडे डोळा धसलेला आहे, डोळ्याकडे प्राण धसलेला आहे, डोळा प्राणाकडे मन धसलेलं आहे. आणि मनात चिदाभास, मनाची व्याप्ती, वृत्ती व्याप्ती झाल्यामुळं चिदाभासानं प्रकाशन झालेलं आहे त्या रूपाचं. फलव्याप्ती, फल निष्पत्ती झाली ती की रूप आहे. रूपाच्या आहेच्या फल निष्पत्तीचा, रास भरण्याचा, पगारीचा हा एवढा व्यवहार आहे. जसा महिनाभर कर्मचाऱ्यानं कर्म केलं तर पगार आली. एक मोसमभर शेतकऱ्यानं कष्ट केली तर त्याचा माल आला, रास पडली. त्याप्रमाणे हे एवढा जो व्यवहार झाला, देह, इंद्रिय, प्राण, मन हा जीवसृष्टीतला ईश्वराच्या इच्छेनं, जीवाच्या आवाक्यातला, जीव औषधातला व्यवहार ईश्वराच्या इच्छेनं. आणि प्रकाश पाळण्याचा विश्वर औषधातून ईश्वराच्या इच्छेनं, रूप निर्मितीचा विश्वराच्या वाक्यात असलेला विश्वराच्या इच्छेनं हा व्यवहार सृष्टीतला. आणि हा सर्व असा असा व्यवहार आहे. आणि असा असं व्यवहार झाला हा ईश्वराकडून निर्मितीचा, सर्वच्या वस्तूच्या निर्मितीचा, रूपाची निर्मिती, प्रकाशाची निर्मिती, डोळ्याची निर्मिती, प्राणाची निर्मिती, मनाची निर्मिती, हे जे सर्व देणे ती ईश्वराच्या सत्तेने. आणि जीवाच्या प्रारब्धामुळे देह, इंद्रिय, प्राण, मन यांचा संघात आहे. आणि जीवाच्या प्रारब्धामुळेच मनात इच्छा, मनस्पूर्ण, मनात संकल्प प्रारब्धाने आहेत. आणि त्या संकल्पाप्रमाणे व्यवहार होऊन तसं तसं पुढं दिसतंय, तसं पुढं व्यवहार होतोय. वेगवेगळे जे ज्ञान होते, वेगवेगळे जे क्रिया होत्यात, त्या सर्व त्या औषधातून आणून तसा व्यवहार होतोय. रूप आहे, रस आहे, गंध आहे, इंद्रिय भेदानं हा व्यवहार आहे. आणि नुसता ज्ञानाचाच व्यवहार नाही, कर्माचा व्यवहार आहे. ज्ञानेंद्रियानं ज्ञानाचा व्यवहार, कर्मेंद्रियाने कर्माचा व्यवहार. कर्मेंद्रियाला प्रेरणा प्राणाचीच आहे, प्राणाला प्रेरणा मनाचीच आहे.
आणि ती प्रेरणा कळू नये, चिदाभासानं, चिदव्याप्ती नाही. म्हणजे कर्माचा जरी व्यवहार असला, कर्म प्रवृत्तीचा, तरी चिदाभासाच्याच आधिपत्याने येतो. आणि कळण्याचा जरी व्यवहार असला सिद्धीचा, तरी चिदाभासाच्याच आधिपत्याने इथं जीवसृष्टी त्या लोकात व्यवहारात. आणि ते चिदाभास ही सामुग्री व्यवहार सिद्ध होण्याची सिद्ध झालेलं हे सर्व ईश्वराकडे, ईश्वराच्या संकल्पाने, ईश्वराच्या सर्व सत्तेनं, सर्वज्ञतेनं सर्व उत्पन्न आहे. आणि हा व्यवहार चाललेला आहे. म्हणून हा व्यवहार व्यावहारिक व्यवहार आहे. क्रियेचा असू, ज्ञानाचा असू, सिद्धीचा असू, हालचालीचा असू, उठाठेवीचा असू. हालचाल उठाठेव कर्मेंद्रियानं, आणि कशाची सिद्धी, ज्ञान प्रकाशन, ज्ञानेंद्रिय मनोवृत्तीनं, मनोवृत्तीनं. पण असा जो व्यवहार चालला हा व्यावहारिक व्यवहार आहे. हा व्यवहारिक पदार्थावर होणारा व्यवहार आहे. व्यवहार्य पदार्थांनी व्यवहार्य पदार्थावर व्यवहारिक झालेला व्यवहार. आणि ह्या व्यवहाराला जीवदशा, ह्या व्यवहाराला जीव भोग, ह्या व्यवहाराला जीवपणा, जीवदशा, जीवाचं जीवन मानव. जीवाचं जे इति कर्तव्य किंवा जे आतापासून इथपर्यंत जीवन आहे ते एवढंच आहे. हे चाललेलं आहे घटित. आणि ह्या व्यवहारातच देह सोडणं, देह घेणं, ह्या व्यवहारातच सुख दुःख आहेत. ह्या व्यवहारात पुण्य आहेत. ह्या व्यवहारातच त्याला अनुकूलता प्रतिकूलता असल्यामुळे सुख दुःख आहेत. ह्या व्यवहारातच विधी निषेध असल्यामुळे पाप पुण्य आहेत. आणि हा पूर्ण व्यवहार बंधाचा आहे, बंधनातला. पूर्ण व्यवहार अविद्यिक आहे. कारण अविद्येशिवाय याच्यातलं काहीच नाही. अविद्येशिवाय रूप नाही, अविद्येशिवाय प्रकाश नाही, अविद्येशिवाय डोळा नाही, अविद्येशिवाय प्राण नाही, अविद्येशिवाय मन नाही, अविद्येशिवाय चिदाभास नाही. चिदाभास जरी प्रकाश असला तो अंधारातला प्रकाश आहे, त्या किड्यासारखा अंधारच आहे. तो वेगळ्या प्रकारचा अंधारात दिसणारा प्रकाश आहे, अंधारात भासणारा प्रकाश. म्हणून सर्व अविद्या. आणि अविद्या म्हणलं की बंध आहे, अविद्या म्हणलं की बंधनातले. म्हणून सर्व हा बंधनातला व्यवहार आहे. आणि या बंधनात तो दुसरा व्यवहार आहे, नामस्मरण, ध्यान, श्रवण, महावाक्योपदेश, मनन, निध्यासन, तत्व पदार्थ शोधन. हा बंधनातला व्यवहार आहे, पण मोक्षाची खटपट आहे. बंधनातून मोक्षाची खटपट. हा व्यवहार चिदाभासाकडूनच केला जातो. शुद्ध करून मन वापरल्या जाते, स्थिर करून प्राण वापरले जातात, इंद्रियाला आवरून इंद्रिय वापरल्या जातात. त्याला शमदम म्हणतात. मनाला स्थिर करून वापरणं, इंद्रियाला शांत करून वापरणं, आवरून वापरणं. आवाक्यात ठेवून वापर, सैर नाही ठेवलं त्याला. वाटेल तिकडे नाही धावू द्यास त्यांना. त्यांच्या धाविन्नेचा उपयोग करायचा.
त्यांच्या धावण्याचा उपयोग करणं ही एक पुरुषार्थ आहे. घोड्याचा धावण्याचा स्वभाव होता, पण त्याच्या धावण्याचा उपयोग केला मानवानं. अगोदरच घोडा धावत होता, त्याला वाहन नव्हता तो मानवाचं, वाहन बनविले. त्याला शांत केलं थोडं, त्याला दोर लावली, लगाम लावली. त्याला सांभाळलंय, त्याला शांत केलंय. त्याला ते वन्य प्राणी होता, त्याला पाळीव प्राणी केले. त्याच्यावर कोणी स्वार नव्हतं, स्वार झालाय. त्याला नुसती गती होती, त्याला चाली शिकविल्यात. त्याला थांबणं शिकवलं, पळणं शिकवलं, स्पीड शिकवली, मंद गती शिकवली. हे केले, हा पुरुषार्थ आहे. हे पुरुषानं केले, म्हणून तो योग्य दिशेनं, योग्य गतीनं, योग्य ठिकाणापर्यंत नेण्याचं वाहन झाला घोडा. तसे इंद्रिय मन हे घोडे आहेत. हे पामराचे घोडीच असतात, वन्य प्राण्यासारखी. विशीचे थोडे सैल होतात. पण मुमुक्षूने याला चाली शिकवल्या, थांबणं शिकवलं, पळणं शिकवलं, योग्य वेळी योग्य इशारा देऊन करण्याचं शिकवलं. इशाऱ्यानं त्याला थांबण्याचं, पळण्याचं, उभा राहण्याचं, बसण्याचं, खाण्याचं. योग्य वेळी सल्ले देऊन इशाऱ्यानं त्याला वापरण्याचं तंत्र शिकला तो मुमुक्षू आहे, तो योगी आहे, तो विवेक वैराग्यवान आहे. षट संपत्ती त्याने मिळविली. इंद्रियाला, प्राणाला आणि मनाला लगाम लावला त्याने. हे घोडे आहेत, हे उधाळणार आहेत, हे उपाटणार आहेत, वाफाळणार आहेत. विषयी पामरते ते घोडेच आहेत, गाढव आहेत. पण मुमुक्षुतेत, जिज्ञासुतेत, साधकतेत, शिष्यपणात त्याला थांबून त्याची दिशा बदलली. थांबून त्यांना ह्या व्यवहारातून, व्यवहाराच्या पलीकड, व्यवहाराच्या पलीकड लक्षात घेण्यासाठी, व्यवहाराच्या पलीकड जाण्यासाठी यांचा उपयोग केला. जसं पृथ्वीवरले सर्व सामग्री पृथ्वीच्या पलीकड चंद्रावर जाण्यासाठी, मंगळावर जाण्यासाठी वापरली शहाण्याने. इथलं इथंच वापरता येत नाही, त्याला पागल म्हणावं, येडा म्हणावं. इथलं इथं वापरता येतं, त्याला इथला शहाणा म्हणावं. इथले बैल, इथले लाकडं, इथल्या लाकडाची गाडी केली, इथले बैल झोपली आणि इथं चलवली इथल्या रस्त्यानं. काहीला ती बी येत नाही. इथलं लोखंड, इथलं प्लास्टिक, इथले काच, इथले रबर, इथलं इंधन, रॉकेल, डिझेल, पेट्रोल वापरून इथं वाहन तयार केलं शहाण्याने. आणि इथं रोड केली, इथल्या दगडाची, इथलच्या सिमेंटची, इथलच्या डाबरची, खडीची. इथलंच इथं वापरून इथं तंत्रज्ञान, तंत्र वापरलं. हे तंत्र सर्वांना नाही येत. इथलंच इथं वापरणं तंत्र आहे. तसंच इथलं इथल्या पलीकडे जाण्यासाठी वापरणं. पृथ्वीवर पृथ्वीच्या पार जाण्यासाठी वापरले. किती वैज्ञानिकता आहे, किती हुशारी, किती शहाणपणा आहे. ज्याला इथलंच इथं वापरता येत नाही, त्याच्या दृष्टीने किती शहाणपणा आहे. ज्याला इथलं इथंच वापरता येत नाही, आणि काही ना इथलं इथल्याच्या पलीकडे जाण्यासाठी वापरली. ग्रह सोडून दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी.
परग्रहावर जाण्यासाठी. तसं इथलं इथं वापरता येत नाही. काही नाही, इथलं कर्म परलोकाला जाण्यासाठी वापरले, स्वर्गाला जाण्यासाठी. शहाणपणे इंद्रासारखं शहाणपणे चंद्रावर जाणं, मंगळावर जाणं. इथल्याचा उपयोग करून इथून पलीकडे जायचंय. इथलं नाही, इथलं खर्चायचंय आणि तिकडं पाहायचंय, तिथं जायचंय, तिथलं भोगायचंय. त्याच्यापेक्षा उपासक, त्याच्यापेक्षा योगी ते पार पार गेलेत. कोणी चंद्रावर गेलं, कोणी मंगळावर गेले, कोणी शुक्रावर गुरुचा शोध काढलेत, कोणी दुसऱ्या सूर्यमालेतला शोध करतात. हे तरी या सूर्यमालेतलाच आहे. काही दुसऱ्या आकाशगंगेतला दुर्बिंदूतून पाहतात. त्या आकाशगंगा सोडून, पृथ्वी सोडून चंद्रावर गेले तर आपल्याच उपग्रहावर आहेत, मंगळावर गेले तर आपल्याच दुसऱ्या ग्रहावर आहेत, मुख्य ग्रहावर नजर आहे. पण सूर्यकुल सोडून दुसरे सूर्य पाहणं आकाशगंगेतली, आणि आकाशगंगा सोडून दुसरी आकाशगंगा पाहणं, आपली आकाशगंगा पार करून पुन्हा दुसऱ्या आकाशगंगा किती आहेत, पलीकड पाहणे. पार आमचा प्रकृती पलीकडील भाव, परतत्व स्पर्श जायचा, परतत्वाला स्पर्श करणे, परतत्वाचं अवलोकन करणे, परतत्वाचं ज्ञान करून घेणे. पण ही सामुग्री इथलचीच फिरवायची. पण ते परतत्व त्या सामुग्रीचा विषय होत नाही, ही चाललं आपलं. ही जी प्रक्रिया आहे तत्वज्ञानाची, ही जी प्रक्रिया आहे योग प्रक्रियेची, ही प्रक्रिया आहे कर्म प्रवृत्तीची. ध्यानात व्यवहारात कर्म प्रवृत्ती, योग प्रवृत्ती, ज्ञान प्रवृत्ती. कर्मावर प्रवृत्त होऊन स्वर्गापर्यंत जाणं, शास्त्रीय कर्मावर, विधियुक्त कर्मावर. योगावर प्रवृत्त होऊन जागृती, स्वप्न, सुसुप्तीहून पलीकडे जाणं. ज्ञानावर प्रवृत्त होऊन त्या विज्ञानाला वारून ज्ञान स्वरूपतीत जाणं. विज्ञान ह्या खोट्याला, ह्या भ्रमाला बाधित करून अधिष्ठानाकडे जाणं. म्हणून कर्म प्रवृत्ती, योग प्रवृत्ती, ज्ञान प्रवृत्ती हे मार्ग आहेत, हे साधन आहेत, हे उपाय आहेत. पण ज्ञानानं इकडे ज्ञान सुरू होते, मार्गाची ज्ञान होते, पण ज्ञान तिथं उपयोगाचं नाही, हे आपण मागच्या वेळेला पाहिलेले. कारण ज्ञान होत असते शब्दानं, ग्रंथानं, वाक्यानं. तर त्या स्वरूपाच्या बाबतीत त्या अखंड एकरस अद्वैत आवाजचे अव्यवहार्य असंग सचितानंद असं आहे ते व्यापक. म्हणून त्या ठिकाणी प्रमाण चालत नाही, ज्ञान प्रमाणानं उपयोग होतोय, प्रमाणानं ज्ञान होत असते, तर ती प्रमाणाचा तिकडे उपयोग नाही. प्रमाण अप्रमाण ठरतंय तिथं. दृष्टांतानं होत असते तर दृष्टांत तिथं चालत नाही. दृष्टांतानं तिकडे फिरकण्याची, तिकडे जाण्याची, त्या मार्गाने जाण्याची शपथ वाहिलेली, दृष्टांती वाहिली आणि दिसावयाची. आणि सर्व ज्या उपपत्त्या आहेत, युक्ती आहेत शास्त्रातल्या, त्या तिथं आटून गेल्या, अनुपपत्त्या ठरल्या, युक्त्यात अयुक्त्या ठरल्या. तिथं युक्तिवाद तिथं चालला नाही.
वाटानं चालला, शेवटला चलत नाही. मग काही काही लक्षणाचा उपयोग झाला. वाक्याचा अर्थ, महावाक्याचा अर्थ लावताना लक्षणाचा उपयोग आहे, ब्रह्मस्वरूपात नाही. हे ध्यानात घ्यायला. जहल लक्षणा, अजहद लक्षणा, भागत्याग लक्षणा, लक्षित लक्षणा यांचा वाक्याचा अर्थ लावताना व्याकरणीय भाग हा, व्याकरणीय चिंतन येते. रोडार्थ, लक्षार्थ, गौणार्थ, मुख्यार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ. हे वाक्याचा अर्थ लावण्याच्या पद्धतीत परमात्म्याची पद्धत नाही. ही पद्धत परमात्म्याकडे चलत नाही, ब्रह्माकडे चलत नाही. ही पद्धत वाक्याकडे चलती. वेदानं सांगितलेलं जे महावाक्य किंवा गुरुच्या मुखातून आलेलं महावाक्य, त्या महावाक्याचा तात्पर्य अर्थकार्थानं केलेल्या लक्षणं असतात. कारण वाच्या अर्थान त्याची संगती लागत नाही, म्हणून लक्षणा करावं लागतात. तर लक्षणापैकी बी सर्व अर्थ टाकून द्याला आणि संबंधित अर्थ घेतला तरी महावाक्याचा अर्थ लागत नाही. दहर लक्षणेनं अधिक अर्थ घेतला पुन्हा आणि पुन्हा लक्षणा केली तरी बी लागत नाही महावाक्याचा अर्थ. म्हणजे आज जहद लक्षणा चालत नाही, दहल जमत नाही, चालत नाही. आज जहद जमत, दहल जमत नाही, आज जहल जमत नाही. काही टाकला काही अर्थ घेतला तर महावाक्यात चलत ती. हे पहा, वाक्यात तर कुठं कुठं जल जळतय, कुठं कुठं आजहद जळतय, कुठं कुठं वाक्यात चलती, कुठं कुठं लक्षित लक्षणात चलती. पण स्वरूपाच्या ठिकाणी कुठलीच चलत नाही, हे ध्यानात घ्या. कुठे कुठे हे कुठं वाच्यार्थ चालतो. आता वेदाच्या काही वाक्याचा वाच्यार्थानच अर्थ लागतो. काही शब्दाचा गौणी वृत्तीने लागतो, काही वृत्तीचा मुख्य वृत्तीने लागतो, काहीचा अभेदा शक्तीने लागतो, काहीचा व्यंजना शक्तीने लागतो, शक्तिवृत्तीने अर्थ लागतो बऱ्याच वचनाचा. काहीच्या ह्या महावाक्याचाच लागत नाही, म्हणून लक्षणा करावं लागते. तर लक्षणात बी अनेक वाक्य अशी आहेत की जहत लक्षणात चालते, काही अजहत चालते. महावाक्यात नाही पण इतर वाक्यात. आणि महावाक्यात भाग त्याग लक्षण त्याची संगती लागते. भाग त्याग लक्षणे जीव आणि शिव यांचं ऐक्य, जीव आणि ईश्वर यांचं ऐक्य किंवा आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य, ब्रह्मा जीव ब्रह्म ऐक्य किंवा ब्रह्मात्मा ऐक्य याची संगती जुळीता येते व्याकरणाच्या पद्धतीनं. भाग त्याग लक्षणा करून, जहल लक्षणा करून ही वाक्याची संगती जमली. तुमचा वाक्याचा वाक्यार्थ लागला, वाक्याची लक्षणा झाली आणि लक्षणानं लक्षित ब्रह्म लक्षात आलं. पण ते व्यवहारात तुम्हाला तिकडे त्याला स्पर्श नाही, तिथं नाही चढली लक्षणा, तिथं लक्षणच नाही. लक्षणा व्यवहारात आहे तुमच्या, त्या व्यवहारी लक्षणा जागृतीत केल्या तुम्ही, ते जागृत स्वप्न सुसुप्तीच्या पार आहे, हे लक्षात घ्या. लक्षणा तुम्ही तुमच्या मनात केल्या, ते मन वाचा अतीत स्वरूप आहे. हे ध्यानात घ्या जरा, हे ध्यानातच घ्यावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात तेथे उठली पांती लक्षणाची.
इथं लक्षणा चालत नाही. हे जसं चालत नाही, प्रमाण जसे चालत नाहीत, युक्तिवाद जसा चालत नाही, दृष्टांत जसे चालत नाही, उपपात्या जशा चालत नाहीत, लक्षणा जशा तिथं चालत नाही, धजू शकत नाहीत, लक्षणा चलू शकत नाहीत त्या पंथावर, त्या ठिकाणी चालू शकत नाहीत. तशी वाहन, रोडवर चालणारे वाहन पाण्यात चालू शकत नाहीत. पाण्यावर चालणारे वाहन नावादी रोडवर चालू शकत नाहीत. रोडवर आणि पाण्यावर चालणारे वाहन हवेत चालू शकत नाहीत. हवेवर चालणारे हवाई जहाज अवकाशात चालू शकत नाही, जिथं हवा नाही तिथं. हवा नसलेल्या अवकाशात चालू शकत नाहीत. कशाला प्रेशर बसत नाही, तर हवेला प्रेशर बसतं म्हणून पाळतात ते फॅन. वळतात, पळतात, थांबतात. हवेवर तरंगतात. हवा नसलेल्या ठिकाणी त्यांना स्पीड नाही घेता येत, वळता येत नाही. म्हणून त्यासाठी ती दुसरी वाहन आकाशयान, जे स्फोटकानं चालते. म्हणून हे जशी तसं या ठिकाणी लक्षणा चालत नाहीत, या ठिकाणी उपपात्या चालत नाहीत. उपपात्याच अनुपपात्या होत्या, लक्षणाच अवलक्षणा होत्या. तिथं प्रमाणच अप्रमाण ठरतात. तिथं दृष्टांतच शपथ घेतात तिकडे फिरकण्याची. हे जसं महाभारतानं आपल्या लक्षात आणून दिले, त्या प्रमाणात आजच्या ओळी सांगायलीत की उपाय तर माघाल्या पायानच माग पळून जातात, मागच पालता पाय घेतात, पुढे जगू शकत नाहीत. उपाय उपाय तर लय लांब राहिले. उपाय म्हणजे साधना. जिथं ज्ञानाच्या साधना चालत नाही, तिथं बाकीच्या मानसिक साधना आणि कर्माच्या साधना कशा चालतात. मानसिक साधना योगाच्या, कर्म प्रवृत्तीच्या साधना कर्मा जैमिनीच्या, पूर्वमीमांसेच्या. म्हणून सर्व उपाय उपाय मागील पाये घेऊन झाली वाई. उपाय तर मागच्या मागच त्यांनी पाऊल पालता काढला, पुढे येऊ शकले नाही. ते नुसतं पाहिलं की असं असे, त्या उपायानं नुसतं पाहिलं की लक्षणाची पंगत उठली. उपायानं पाहिलं की उपपत्तीचा अनुपपत्ती झाल्या. लक्षणानं पाहिलं की प्रमाणच अप्रमाण ठरली. उपायानं पाहिलं की दृष्टांत शपथ घेऊन माग फिरलीत. पुन्हा इकडे यायचा नाही. आलो तर आलो, क्षमा असू द्या, पुन्हा इकडल्या वाटाने यायचा नाही कधी, अशी शपथ वाहिलेली पाहिली. उपायानं दृष्टांतानं शपथ वाहिलेली पाहिली. हे एवढं पाहिलं त्याने पुढे की बड्या बड्याची अशी गत झाली. म्हणून त्यानं मागच्या मागच पाऊल काढला पाळता उपायानं. उपाय मागील पाये घेऊन झाली वाई. जसं एखाद्या राजावर परचक्र यावा आणि राजाच सैन्य तिकडे युद्धाला जावं, पण एखाद्या सूर योद्ध्यानं पळावं तिकडे की चला पुढे बी गेली तर आपण बी जाऊन ते परचक्र हाणून लावू. पण त्या शूर योद्ध्यानं पाहिले की सेनापती तीर्थावर पडला. मुख्य मुख्य योद्धे गत प्राण झाले, काही पळायलेत माग. ते पाहिल्यावर जसं त्या गेलेल्या शूर योद्ध्यानं, इकाळा शूर आहे तो, योद्धा आहे, पण पुढच्याची गत पाहून त्यानं जसं मागली मागच पळाव, युद्धाकडे जाऊ नये, युद्ध लांबूनच पाहून पळाव, पालता पाय काढाव. त्याप्रमाणे माऊली इथं त्याचं चित्र रेखाडतात की उपाय मागील पाये घेऊन झाले वाई. अरे उपायानं पाहिलं की लक्षणाच्या पंक्ती उठल्यात, उपपत्त्याचा अनुपपत्त्या झाल्यात, प्रमाण अप्रमाण ठरली. दृष्टांत शपथ घेऊन पुन्हा इकडे येणार नाही म्हणून पळाली.
हे पाहून उपाय मागील पाये घेऊन झाली वाई, प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची. उपाय मागायला मागच पळाली आणि प्रतिती इंद्रियाने येणारी व्यवहारातली ही घटपटादी पदार्थाची अशी जी प्रतिती, ही प्रतिती त्या प्रतितीनं प्रत्ययाची सोय टाकून दिली. पळता पाऊल घेतला या दोघांनी की मी जाऊन तिथे व्यवस्था लावीन. अशी जी प्रतिती, इंद्रियाद्वारे येणारी प्रतिती, परीक्षण करणारी, रूप काय, रस काय, गंध काय, खरट काय, तळणी काय, लाल काय, पिवळं काय, कठीण काय, मऊ काय, कस काय, मंजूळ काय, याच संशोधन घेणारी प्रतिती इथं इंद्रियाच्या माध्यमातून काम काय मिळाली. ती म्हणली मी पाहते ब्रह्म पिवळे का निळे, कठीण आहे का मऊ आहे, तिरकस आहे का मंजूळ आहे, सुगंधी आहे का दुर्गंधी, खरट आहे का तुरट आहे, गोड आहे का आंबट आहे, पाहून येते थोडं. तर तिची सोय आपसोय झाली, तिची सोयच लागलेली आहे तिकडं. ती व्यवस्थित व्यवस्थित राहते. व्यवस्थित राहणाऱ्याला अव्यवस्था चालत नाही, तिकडे व्यवस्था नाही. व्यवस्थित राहणारी राणी तिनं म्हणावं की मी खुरपीन, मी शेतात काम करीन, काय झालं त्या बाया करतात, मी तर चांगलं तुंगलं खाते, माझ्यात तर ताकद आहे, मी बी शेतात काम करू शकते, असं राणीनं म्हणावं. जसं तिला काय लक्षात आहे तिकडे काय अवस्था असते, तर काय अव्यवस्था असते तर तिने पाहिलंच नाही कधी. आणि तिनं जसं बांधावर जाऊन शेतात पाहा की ऊन कडक पडल्यालंय, गवत हे खूप काढायचंय ते खुरप्यानं, घाम आलेला आहे त्या बायाला, घायाळ झालेल्या आहेत त्या काटेत शेतात, वारा वाहतो, पाऊस येत असतो, चिखल असतो खाली वाटानं जाताना, तहान लागते, भूक लागते, अंग ताटून जातो. हे ज्या वेळेला तिनं पाहिलं त्या वेळेला ती बांधावरच माग फिरावं तिनं. व्यवस्थित राहणाऱ्याला अव्यवस्था जमत नाही. हिला इकडं सावलीत वेळोवेळी पाणी आणून देणाऱ्या सेवकिनी, वेगवेगळं खाला आणून देणाऱ्या सेवकनी, शवाधारी स्त्रिया, नरम गाद्या, गार हवा, सुगंधित पाणी, मसालेदार खाणं, वेगवेगळ्या साड्या बदलणं, मेकअप करणं वेळोवेळी, अशा सुखसुखीत व्यवस्थित राहणाऱ्याला अव्यवस्था, आणि अव्यवस्थात काम कसं चाललं. तसं प्रतिती व्यवस्थित राहते, सर्व व्यवस्था सज्ज लागते, इंद्रिय, विषय, प्राण, मन, हे व्यवस्थित, हे सर्व व्यवस्थित सर्व एकोप्यानं असल्यावर प्रतितीची सोय चलते. प्रतितीची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थित सर्व असल्यावर, सर्व सामग्री जुंबल्यानं व्यवस्थित अनुकूल असल्यावर प्रतिती असते. आणि ती प्रतिती म्हणले मी पाहते तिकडं. अरे तिकडं तुला काही पाहायला रूप नाही, ना प्रकाश नाही, ना इंद्रिय नाहीत, ना प्राण नाही, ना मनाचं तिकडं चालत नाही, तर तू कशाला जाते तिकडं. आपसोय होईल तुझी तिकडं, सोय लागणार आहे तिची तिकडं. म्हणून प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची, म्हणून प्रत्यय आणून देण्याची प्रतितीनं तर सोय सांडली, तिची सोयच नाही लागत तिकडं. ती सोयीनं राहणारी, आणि तिकडं हे सर्वाचीच पांगापांगी, तर हिची काय सोय लागणार आहे. म्हणून उपाय मागील पाये घेऊन झाली वाये, प्रतिती सांडिली सोय प्रत्ययाची. म्हणून महाराज सांगतात योगादी साधनाचे उपाय मागी पाय घेऊन व्यर्थ होतात. ज्ञानाने ज्ञेय दाखविण्याची पद्धत सोडून दिली. ज्ञानानं ज्ञेय दाखविण्याची प्रतितीची पद्धत आहे
तर ही सोडून दिली. म्हणजे माऊली यांची व्यावृत्ती करतात त्या उपायांची, त्या प्रतीतीची, तिकडं चालत नाही असं येते, हे तिकडं चालत नाही असं येते. जसं आकाश कसं आहे, रोडची वाहनं तिकडं चालत नाही असंही, समुद्रातल्या नावा डुबाया चालत नाहीत असंही, पाणबुड्या चालत नाहीत असंही आकाश, हेलिकॉप्टर चालत नाही असंही अवकाश, विमानं चालत नाहीत असंही अवकाश, पृथ्वीच्या कक्षेपलीकडील अवकाश सांगायला. चंद्राच्या आणि पृथ्वीच्या मधोमध असलेला अवकाश सांगायलो मी. किंवा आपल्या आकाशगंगेच्या दुसऱ्या आकाशगंगेच्या मधोमध असलेला अवकाश सांगायलो. त्या अवकाश कसं आहे, तिथं रिक्षे एसटी रेल्वे चालत नाही असंही, तिथं नाव नौका पाणबुड्या चालत नाहीत असंही, हेलिकॉप्टर चालत नाही असंही, विमान चालत नाही असंही, पाऊल वाट तिथं नाही असंही, गाडी वाट नाही असंही, तिथं घर बांधता येत नाही असंही, त्याची खरेदी विक्री करता येत नाही असंही, तिथं पाऊस नाही असे, तिथं धन उगत नाही असे, तिथं पूर येत नाही असे, तिथं चिखल होत नाही असे. कसं किती सांगता येईल, पण ते सांगण्याच्या पलीकडे निगेटिव्ह सांगता येईल. नेते 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 न येते न येते, तिथं वावटळ नाही असे, तिथं अंधार नाही असे, तिथं उजेड नाही असे, तिथं वादळ नाही असे. ह्या सर्वांची व्यावृत्ती करूनच त्याला दाखविण्याचे प्रयत्न आहेत. दाखविण्याचे नाहीत, यायला वजा करण्याचे प्रयत्न आहेत. दाखील कसंही कुठं सांगितलं, असं नाही हे नाही हे नाही असं, नेते न येते न येते सांगितलं. कसंही सांगा ना, ते नाही सांगता येत. कशी बोटानं दाखव तुला, असंही म्हणून सांगता येत नाही. तुमच्या सभोवताली जे जे हे ते तिथं नाही, म्हणून निरासाची प्रक्रिया. आणि तिथं काय काय चालत नाही, तिथं काय काय नाही, तिथं काय काय जाऊ शकत नाही. तिथं काय काय नाही, तिथं शब्द स्पर्श रूप रस गंध नाही. तिथं काय काय जाऊ शकत नाही, इंद्रिय तिथं जाऊ शकत नाही, प्राण तिथं जाऊ शकत नाही, मन तिथं जाऊ शकत नाही, प्रमाण तिथं जाऊ शकत नाहीत, युक्त्या तिथं पोहोचू शकत नाहीत, लक्षणा तिथं पोहोचू शकत नाहीत, प्रतीती तिथं पोहोचू शकत नाही, उपाय तिथपर्यंत जाऊ शकत नाही. सर्व शास्त्रातले, सर्व धर्मातले सर्व उपाय, सर्व संप्रदायातले सर्व उपाय, सर्व योगशास्त्रातली सर्व उपाय तिथं पोहोचू शकत नाहीत असे. सर्व पदार्थाबद्दलची असणारी प्रतीती त्याला विषय करू शकत नाही असे. सर्व ज्ञाला, सर्व ज्ञाचं ज्ञान करून देणारी जी प्रतीती ती तिथं पोहोचू शकत नाही असे. म्हणून साधनाचे साधनत्व जावे, त्यात महत्व असते. म्हणून साधन हे जी परमार्थातली साधन आहेत ना, महाराज सांगायले की साधन तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याचं ज्ञान करून देऊ शकत नाही, किंवा त्याला प्राप्त करून देऊ शकत नाही, त्याला साध्य करू शकत नाही हे साधन. म्हणजे साधनं तिथं राहत नाहीत. आता साधनं राहत नाहीत म्हणलं तर ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, साधनं केलेली दिसतील. ज्ञानोबा दिंडीत चाललेली दिसली, ज्ञानोबा भजन करताना दिसली, नामदेवराय कीर्तन करताना दिसली, नामस्मरण करताना दिसली.
साधना तर केली त्यांनी, तीर्थयात्रा करताना दिसली नामदेवराय ज्ञानोबाराय, साधना करताना दिसली, ध्यान करताना दिसली. म्हणजे साधना त्यांनी केली नाही असं नाही. मग ते साधना करीत होती, ती काय होतं, साधना जमत नव्हती ती का करीत होती? त्याच उत्तर महाराज सांगायले, साधनाचे साधनत्व जावे त्यात महत्व असते. साधन राहावं आणि साधनाचं साधनत्व जावं. साधन साधन राहू नये, साधन पण राहू नये. ते पहा, गंगा समुद्राला मिळते आणि समुद्राला मिळाल्यावर बी समुद्राच्या काही भागात तिचा प्रवाह दिसतो, वाहन दिसते, वाहन राहते आणि गंगा पण जाते. जे गंगा पण आहे तिचं ती राहत नाही आणि बराच 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर तो प्रवाह असा वाहताना दिसतो. गती राहते आणि नाव राहत नाही. तिकडे गंगा म्हणून नाही. तट संपली की गंगा संपली. समुद्र झाली मधली, पण तरी प्रवाह राहिला, भाव राहिली थोडी पाण्यात. तसं ब्रह्मात्म्याचे ज्ञान झाले की साधना संपली. साधनत्व संपलं पण साधना राहिली. गंगात्व संपलं पण प्रवाह राहिला मधात. तसा जीवनमुक्त महात्मा बी तीर्थ करतो, उपवास करतो, नामस्मरण करतो, ध्यान करतो, चिंतन करताना दिसतो. तो प्रवाह आहे. गंगा पण संपलं, प्रवाह राहिला. साधनत्व संपलं, साधन राहिलं. त्या साधनत्व नाही, तसे साधन दिसावे आणि साधनत्व नसावे. हे पहा, साधक जो असतो त्याचं साधन बी दिसतंय, ते साधन साधनत्व असते, साधायचं असतं काही त्याला, त्या साधनानं मिळवायचं असते, कमवायचं असते. आणि जीवनमुक्त महात्म्याचं साधन दिसतंय आणि मिळायचं काहीच नाही, कळून घ्यायचं काहीच नाही राहिलं. म्हणजे साधनाचं साधनत्व राहिलं नाही. खेळीमेळी मौजे नाही ती. माघाल्या गतीने ती साधन झाले. गंगाजी मधात वाहली ती माघाल्या गती नाही, तिला कुठे जायचं नाही पुढे. आता कशात पावसायचं राहिलं नाही, पण माघाल्या गतीने ती वाहा लागली पुढे. ते वाहन मौजे नाही, कुठं पावसायचं नाही, घरातली घरात चालल्यासारखे, कुठे जायचं तिथून पुढे तिला? पुन्हा कशाला दुसऱ्या दुसऱ्या तटाला जायचं का, दुसऱ्या दुसऱ्या समुद्राकडे कुठं जायचं का? आता मिळायचं काय राहिलं? तसं साधू संतांचं साधन तो जात असते, साधन दिसत असते. तुकोबराय भजन करताना दिसते, पण ते समुद्रात गेलेल्या गंगेचा ओघ येतो. म्हणून साधनाचे साधनत्व जावे त्यात महत्व असते, त्याला महत्व आहे. साधनत्व जाऊन साधन करावं, याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात, म्हणून त्याला महत्व असते. आणि साधनाचे साधनत्व साध्य प्राप्तीनंतर जात असते. साधनाचं साधत्व केव्हा जात असतं साधनत्व? तर साध्य प्राप्तीनंतर, साध्याची प्राप्ती ठरावा आणि साधन दिसावा. हे साधनत्व जाऊन राहिलेलं साधन काही मिळविणं नाही, काही घालविणं नाही, आणि साधन दिसते. खुरपायचं पूर्ण संपल्यावर हातात दिसणार खुरप, सर्व तोडून हातात दिसणारी कुऱ्हाड, युद्ध संपून हातात दिसणारी तलवार, तलनं संपून हातपाय धुण्यासाठी राहिलेली पाय, तलनं संपलेले प्रवास संपलाय आणि पाय राहिले शिल्लक, धुवा पाय येते. मांडी मारा त्याची.
नाही तर आतल्यात चाला. पण आता प्रवास संपला. प्रवासाचं चलणं संपलेन, पायी शिल्लक पडली. तोडणं संपलेन, कुऱ्हाड शिल्लक पडली. युद्ध संपलेन, तलवार राहिली हातात. त्याप्रमाणे साधनत्व संपलेन, साधन राहिले. ती कुऱ्हाड आता तोडायचं नाही काही, बस शिल्लक उरलेली. तोडणंच सर्व संपले. ठेवून द्या खाली तिला. जसं कृष्ण परमात्म्यानं सुदर्शन चक्र ठेवून दिलं. अवतारातलं कार्य संपलं. शस्त्र घेऊन जे करायचं होतं ते संपलं. शिशुपाळ मारलं. बाकीचे सर्व अगोदर मारले. लहान मारला, मोठमोठ्याली आधी चट मारली, आता लहान राहिला होता तो बी मारला, शिशु. मोठे पासून मारित आले तर लहानपर्यंत मारला, आता मारायलाच काय राहील नाही. मग गेला ठेवून. म्हणून त्याप्रमाणे साधनत्व ठेवून दिलं. साधनत्व संपलं, साधन राहिलं. कळालं पाहिजे साधनत्व म्हणजे ते साधन घेऊन जे करायचं होतं ते संपले आणि साधन हातात राहिले. तलवार घेऊन जे करायचं होतं ते संपले आणि तलवार हातात राहिली शिवरायांची. अजूनही काम संपलं तिचं. तिनं पुन्हा युद्ध करायचं नाही. तिने जे करायचं होतं ते केलं. वाघनाख्या राहिल्या शिवरायाच्या. हे जसं सांगायला लागलो मी, त्याप्रमाणेच जसं परशुरामाचं कोदंड राहिलं ते उग सीतेला खेळायच्या कामी किंवा सीतेला तिचं स्वयंवराच्या कामी आला तो नंतर. उग खेळी मिळी. ते काही त्याचं काम आहे का स्वयंवर करणं, कुठं गाडा घेऊन खेळणं? त्यानं ते खेळी मिळी राहिले. तुका म्हणे मुक्ती परणिली नवरी, आता दिवसच्या आधी खेळी मिळी. अगोदर युद्ध केले परशुरामानं त्या शिवधनुष्यानं. 21 वेळा पृथ्वी निक्षेत्री केली त्या शिवधनुष्यानं. आणि नंतर ते जनक राजाच्या सभेमध्ये दरबारामध्ये बाजूला ठेवून दिलेले आहे. काम संपलेलं आहे त्याचं. मग सीता देवीने तिचा काय गाडा करावा, ते काय पाहावा, मग त्याला काय तिथं ठेवून द्यावा. मग सीतेने त्याचा गाडा केला, खेळली, ओढले त्याला. म्हणून तिचा वर तसाच निवडायचा, त्याला कोणी धनुष्य लावणारा. म्हणून स्वयंवराच्या उपयोगी आलं ते. स्वयंवरात मोड ती प्रभू रामचंद्र पुढच्या अवताराकडून. तसं हे साधनाचं धनुष्य यानं आधी खूप साधनं केले, नंतर ते साधन राहिलं नाही. साधनत्व संपलं, साधन राहिलं. साधनत्व संपून राहिलेलं साधन. परमात्मा प्राप्तीकरिता कर्म, उपासना, योग, ज्ञान हे सर्व उपाय म्हणजे साधने. मागे उपाय, मागे पाय घेऊन परततात. पहिले सांगितलं आपण आधी, झालेला विषय तो. हे उपाय म्हणजे योग शास्त्रातले, कर्मशास्त्रातली, उपासना शास्त्रातली, हे सर्व जे उपाय आहेत, प्रक्रिया आहेत, साधन सर्व अनेक प्रकारचे साधन आहेत. उपाय, प्रयोग, प्रायोगिक तत्वावर अनेक साधनं, ध्यान एक देखील साधने, प्रत्याहार देखील साधने, आसन देखील एक साधने, प्राणायाम देखील एक साधने, प्रत्याहार देखील एक साधने, यम नियम देखील एक साधने. योग शास्त्रातले अष्टांग साधन, योगातले काही साधने, लय योगातले काही साधने, भक्ती योगातले काही साधने, कुंडलिनी योगातले काही साधने, कर्म प्रवृत्तीतले, कर्मशास्त्रातले काही साधने, भक्ती योगातले काही साधने.
अनेक साधन आहेत का त्याला काय एक एक आहे का ती मिळावीची मिळावी. म्हणून हे सर्व साधनं, पण अनेक जरी साधनं असली, किती जरी उपाय असली, तर ते मागच्या मागच पळाले हे ध्यानात घ्या. तिथं पोहोचू शकत नाहीत, तिथं धजू शकत नाहीत. कारण हे सर्व साधनं व्यावहारिक आहेत. हे सर्व साधनं शरीर, प्राण, मन, इंद्रिय वापरून आहेत. याच्या माध्यमातून चलते ती. आणि हे कोणी तिथं चालत नाही. परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी शरीराचा पाय चालत नाही, धरू शकत नाही. आकार तिथं प्रवृत्त होऊ शकत नाही शरीराचा. कर्मेंद्रियाची हालचाल तिथं चालू शकत नाही. प्राणाची शक्ती तिथं पोहोचू शकत नाही. मनाची गती, मनाची वृत्ती तिथं पोहोचू शकत नाही. आणि चिदाभासाचा प्रकाश तिथं पोहोचू शकत नाही. तिथं गेल्यावर तो राहतच नाही. म्हणून कोणती साधनं तर त्यांनी ह्याचीच अशी गरज झाली तर हे सर्व मिळून साधनं असतात काही तुटके मुटकं घेऊन, तर ते सर्व साधनं संपतात. म्हणून महाराज म्हणतात की योग ज्ञान हे सर्व उपाय म्हणजे साधने मागे पाय घेऊन परततात. प्राप्ये, उत्पाद्ये, विकारे, संस्कारे चतुर्विध क्रिया विलक्षण आहे. म्हणून परमात्मा कर्माचा विषय नाही. कर्म जे असतं ना, कर्म प्रवृत्ती 4 ऑप्शन, 4 प्रकार घेऊन उठत असते. मिळविणं, जन्मिणं, विकारी करणं आणि संस्कारी करणं. बस कर्म प्रवृत्तीचे हे 4च प्रकार आहेत. 4 प्रकारानं कर्म प्रवृत्ती काम करीत असते. काही मिळवायचं असलं, पैसा मिळवायचा असला, काही वस्तू मिळवायची असली, व्यक्ती मिळवायची असली तर कर्म प्रवृत्ती होते, मिळविता येते. काही उत्पाद्य करायचं असलं, उत्पादन करायचं असलं, हे पहा मिळविणं म्हणजे आयतं रेडीमेड हे फक्त तिकडे इकडे आणायचं, त्याला मिळविणं मला. उत्पाद्य म्हणजे मी नाही ते काय तयार करायचं, स्वयंपाक करायचा, धान्य पिकवायचं, घर करायचं, नाही ते उत्पन्न करायचं, ते बी कर्मानं करता येते. सामुग्रीनं ते उत्पन्न करता येते नसल्यानं. आणि तयार आहेत असल्यानं मिळता येते. जसं मांजरीनं उंदीर उत्पन्न नाही केला, मिळविला. मांसाहार मिळविणे नसता. सर्व हिंस्र जे पशु आहेत ना फक्त मिळविते. आणि शाकाहार उत्पन्न करावा लागतो. उत्पाद्य शेतकऱ्याला उत्पन्न करावं लागतं. शाकाहार स्वयंपाक करावा लागतो. त्याने काहीच नाही केलं, मांजरीनं स्वयंपाक नाही केला, काही शिजविलं नाही, काही प्रक्रिया केल्या नाही. म्हणून मांसाहार असा असतो फक्त मिळविता येतो. पण काही मांसाहारी माणसं झाली हिंस्र म्हणून, तर ते मिळविते तर पुन्हा स्वयंपाक करून खाते. हे मूर्ख आहेत. कारण मांसाहार कसा असतो, मिळविणं घेणं बक्षीनं. पहा वाघ, पहा सिंह, पहा सर्प, पहा मांजर, मिळवितीन खाती. मिळविणं कर्मानच तिने मिळविलं. आणि शाकाहार्यानं उत्पन्न केलं. एक तर त्याला धान्याला उत्पन्न करणं, शेतकरी उत्पन्न करतो. आणि स्वयंपाक घरात सुगरण उत्पन्न करते नसतो तो. त्याच्यात रस उत्पन्न करते, त्याच्यात विविध रस निर्माण करते, त्याला पाचक करते. ही उत्पत्ती. तिथं रस नाही, ते विविध रस एकत्र करून विविध वेगवेगळ्या तापमानात मिसळून त्याच्यात रस उत्पन्न करणं. म्हणून प्राप्ये, उत्पाद्ये हे कर्माच्या प्रवृत्ती आहेत. विकारी, काहीला विकारी करता येते.
म्हणजे त्याच्यावर विकार करता येतो. एखाद्या वस्तूला भग्न करता येते. सर्पाचा मणका मोडता येतो. दुष्टाचा आपल्या त्रास देत असला तर त्याची शक्ती कमी करता येते. त्याला अडथळा निर्माण करता येतो, त्याचा विकार करता येतो. विकार हे करता येते त्याला, विकलांग कर त्याला अपंग करता येते, त्याला कह्यात घेता येते, त्याला शक्तीहीन करता येते. विकार हे करणं, जसं ऑपरेशन करायचं तर त्याला भुलीचं औषध त्यानं विकार हे केले त्याला. आणि संस्कारी त्याच्यावर पुन्हा चांगल्या गुणाचा पुन्हा प्रादुर्भाव करता येतो एखाद्या गोष्टीवर. कपडा धुताना त्याला आपटणं, रगडणं, घासणं हा विकार आहे. आणि नंतर नीळ टाकून विस्तरी करणं हे संस्कार आहेत. त्याच्यावर विकार करता येतात आणि संस्कार करता येतात. जगातल्या गोष्टी, मुलाला शिक्षा देणं विद्यार्थ्याला हे विकार्य करणे, आणि शाबासकी देणे हे संस्कार्य करणे. हे कर्म प्रवृत्ती प्रत्येक वस्तूमध्ये करता येतं. दुधामध्ये मीठ टाकलं तर विकार्य केलं, दुधामध्ये साखर टाकले तर संस्कार्य केलं. दुधाला संस्कारित करता येतं, विकारित करता येते. दुधाला नुसतं आणता येतंय, आणि दुधाला गाय घेऊन तिची सेवा करून उत्पादन बी काढता येते. उत्पाद्य प्राप्य नुसतं वरव्याचं दूध आणायचं, पुढे इकत आणायची प्राप्य. उत्पाद्य गाय घेऊन दूध उत्पादन करायचं. विकारी त्याच्यात मीठ टाकून लिंबू पिळून त्याला विकारित करायचं. संस्कारी त्याच्यात दूध टाकून, त्याच्यात केशर टाकून, त्याच्यात इलायची टाकून, त्याच्यात काजू बदाम टाकून त्याला संस्कार्य करून त्याची शक्ती वाढवायची. शक्ती वाढविणं हे संस्कारी, आणि त्याची शक्ती घटविणं हे विकारी. म्हणून प्राप्य, उत्पादे, विकारे, संस्कारे चतुर्विध क्रिया विलक्षण आहे ब्रह्म परमात्मा. म्हणून परमात्मा कर्माचा विषय नाही, तो मिळविण्याच्या सारखा नाही, तो उत्पन्न करण्यासारखा नाही, तो विकारी करण्यासारखा नाही, संस्कारी करण्यासारखा नाही. म्हणून कर्माच्या चारही प्रकारच्या प्रवृत्त्या तिथं चलत नाही, म्हणून कर्म चलत नाही, म्हणून उपाय चलत नाही. सांगायचे कर्म प्रवृत्ती तिथं चालत नाही. निरुपाधिक परमात्मा सविशेष नाही, म्हणून उपासनेचा विषय नाही. तो परमात्मा निरुपाधिक आहे. उपाधिक असला तर सविशेष होतो, व्यक्त अभिव्यक्त होतो. तो निरुपाधिक असल्यामुळे अनअभिव्यक्त आहे, अव्यक्त आहे, निर्विशेष आहे, सविशेषच नाही. म्हणून तो उपासनेचा विषय नाही. सविशेष त्यातच उपासना असते, म्हणून जीव दशेत उपासना असते, सविशेषता आहे म्हणून. परमात्मा काल मर्यादित नाही, म्हणून योग साधनाचा विषय नाही. काल मर्यादित असणाऱ्या वस्तूवर योगाच्या प्रक्रिया चालतात. शरीर काल मर्यादित आहे, म्हणून शरीरावर योगिक प्रक्रिया करता येतात, आणि त्याची काल मर्यादा वाढीता येते. घटलेली घटत असली तर वाढीता येते, आविर्भान वाढता येते. व्यायाम करून, योग्य आहार देऊन, योग्य त्याला विश्रांती देऊन, योग्य आसनात ठेवून, योग्य अॅक्युपंक्चर, योग्य आहार विहार, योग्य हवामानात ठेवून, योग्य दिशेला झोपायचं, योग्य वेळी आहार घ्यायचा. ह्या काल मर्यादेतली साधनं करून काल मर्यादित असलेल्या वस्तूला उपयोग होतो. त्याच्यावर योग शास्त्राचा, समाधी घेण्याचा, आयुर्मान वाढविण्याचा. पण ही जी परमात्मा वस्तू ही काल मर्यादित नाही, कालात नाही, ती कालातीत आहे. म्हणून तिथं कुठल्याच योग प्रक्रियेचा उपयोग नाही हे सांगायचं. त्याला आयुष्य कमी म्हणून वाढवायचं नाही, त्याला रोग झाला म्हणून दुरुस्त करायचं नाही,
तो चंचल झाला म्हणून योगानं स्थिर करायचा नाही. तो मरायला लागला म्हणून योग्यानं त्याला मरून चुकायचं नाही. म्हणून परमात्मा काल मर्यादितच नाही, म्हणून योग साधनाचा विषय होऊ शकत नाही तो. आणि परमात्मा जड नाही म्हणून ज्ञानाचा विषय नाही, हे सहज होते. परमात्मा जड वस्तूचं ज्ञान होत असते, पण परमात्मा चित रूप आहे, चैतन्य, चित घन आहे, चित स्वरूप आहे. म्हणून असा चित सूर्याला ह्या इंद्रियानं, ह्या मनानं, ह्या वृत्तीनं काय विषय करावं. म्हणून तो परमात्मा जडच नाही, म्हणून तो ज्ञानाचा विषय नाही. जड वस्तू ज्ञानाच्या विषयी होत असतात. पृथ्वी, पाणी, अग्नी, वारा, आकाश, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध किंवा इंद्रिय, जड देह, जड मन, जड प्राण, जड संस्कार मधले त्याच्या आठवणी वाट्या, स्मरत्या सर्व जडे, प्रवार्त्या सर्व जडे, संकल्प जडे, विकल्प जडे, सुख जडे, दुःख जडे, म्हणून त्याचं ज्ञान होते. परमात्मा जडच नाही म्हणून त्याचं ज्ञान कसं होईल? म्हणून तो ज्ञानाचा विषय नाही. परमात्मा जड नाही म्हणून ज्ञानाचा विषय नाही. अर्थात स्वरूप स्थितीमध्ये ज्ञान जर मागे परतते तर इतर साधनाची काय कथा आहे. त्या स्वरूप स्थितीमध्ये ज्ञान सर्वात मोठं शस्त्र आहे. नाही ज्ञाने न सदृशंती, ज्ञाने विने के उपाय करू जितके असा मुख्य ते ज्ञान जायाच्या हाती तो समर्थ मुक्ती. अशी जी ज्ञानाची साधना आहे किंवा ज्ञान आहे, तर त्याचा जिथं पार लागत नाही, लाग लागत नाही, ते जर तिथं धसू शकत नाही तर इतर साधनाची काय कथा सांगावं. ते जड नसल्यामुळं ज्ञान चालत नाही, तर बाकीचं काय सांगावं. ते काल मर्यादित नसल्यामुळे योग चालत नाही, ते निरुपाधिक असल्यामुळं तिथं पंचाच साधनाचा उपयोग होत नाही. तिथं निर्विशेषच नाही, ती आपले सविशेषच नाही ती, म्हणून योगाचा काय उपयोग होईल. आणि ते विकारी, प्राप्य, संस्कारी, उत्पादे याचा विषय नाही, म्हणून कर्म प्रवृत्ती कशी चलन तिथं. आता ह्या प्रवृत्त्या चालत नाही व ज्ञान चालत नाही, जड नसल्यामुळे, ते चेतन असल्यामुळे, चिद्रूप असल्यामुळे ज्ञान. आता ज्ञानासारखं जर साधन माग परत तर इतर त्या इतराची काय कथा सांगाव. जी वस्तू साधनाने सिद्ध होते त्या वस्तूचा तत्पूर्वी प्रागभाव असतो. आता त्यातली एक व्याख्या सांगते तर समजतो आपण विषय, की जी वस्तू साधनाने सिद्ध होत असते, कोणत्यातरी साधनाने सिद्धी होती त्या वस्तूची, तर ती वस्तू तत्पूर्वी प्रागभावात असते. कुंभारानं घट करायची असती, घटाचा प्रागभाव असतो, आणि ज्याचा प्रागभाव असतो त्याचा प्रध्वंसाभाव होत असतो. घट निर्माण करण्याच्या आधी प्रागभाव, घट निर्माण झाल्यावर सद्य भाव, अवसान, आणि घट फुटल्यावर प्रध्वंसाभाव. हे अभावाचे प्रतियोगी एकमेकाचे आहेत. हे असले की ते असतोच. प्रागभाव म्हटलं की प्रध्वंस भाव येतच असतो, होतच असतो. जी वस्तू साधनाने सिद्ध होत असते त्या वस्तूचा तत्पूर्वी प्रागभाव असतो, आणि ज्याला प्रागभाव असतो त्याच्या पुढे प्रध्वंस भाव अभाव होतच असतो. परंतु जी वस्तू नित्य सिद्ध आहे त्या ठिकाणी उपाय म्हणजे साधने चालत नाहीत. जी वस्तू नित्य सिद्ध आहे, जी नित्यच आहे, तिच्यात प्रतियोगी नाहीत कुठले, त्याच्यात भाव वेगवेगळे नाहीत. प्राग भावन प्रदोष नित्यात नसते, अनित्यात असते. जी अनित्य असते तिचं प्राग अस्तित्व असतं आधी, नंतर सद्य अस्तित्व असतं, आणि नंतर प्रध्वंस असतं. प्रध्वंसात प्राग म्हणले की प्रध्वंस होतच असतो. हे बदल, ही चेंजता अनित्य वस्तूत असते. अनित्य पाहिजे ना बदल व्हायला. प्रागाचा सद्य व्हायला, सध्याचा प्रध्वंस व्हायला ती वस्तू अनित्य लागत असते. अनित्यातच होत. हे नित्य थोडे ते वेगवेगळे ना, याच्यातून अवस्थातून चालली वेगवेगळ्या. ती प्राग अवस्थेतून सद्य अवस्थेत आली, सद्य अवस्थेतून प्रध्वंस अवस्थेत गेली ती वस्तू.
त्याला अनित्य लागते. आणि परमात्मा नित्य आहे, नित्य सिद्ध आहे. आणि तसा असल्यामुळे त्याच्या ठिकाणी हे कुठलेच प्रकारचे उपाय चालत नाहीत. ही गोष्ट आहे. आता हीच गोष्ट थोडीशी आपण समजावून घेऊ की प्रागाभाव म्हणजे काय. एक दृष्टांत सांगतो, आपण विषय संपलेला आहे. अंधारामध्ये एखादी वस्तू ठेवलेली, अंधारामध्ये छाला ठेवलेला आहे. अंधारामुळे त्याचं ज्ञान व्हायला का नाही, संभाग उजेड आल्यावर त्याचं ज्ञान होणार आहे. म्हणजे आता त्याच्या ज्ञानाचा प्रागाभाव आहे. ध्यानात घ्या जरा गोष्ट. हा, बॅटरी आणली आम्ही आणि तिचं बटन दाबलं, चमकली. आता त्या छल्याचा सद्यभाव झाला, आधी सद्यभाव नव्हता डोळ्यानं. आता अवसाने आलं. वेळ 8:30 हा, वेळ 8:30 पर्यंत झाली म्हटलं. हो, झालं संपलं. आता एवढा दृष्टांत आहे, संपला. ठीक आहे. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. हा, उद्याच घ्यायचा दृष्टांत, उद्याच घेऊ मग. ठीक आहे. अर्ध्याच्या पुढे तुम्ही म्हणता झालं. तसं काय हा, तुम्हाला घेऊन टाका. अडचण आहे? हा, नाही, मला काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुम्ही आठवण करून देत जा म्हणले ना, म्हणून करून दिली बघ. हा, तर मग छाला अंधारात आहे, ते छल्याच्या ज्ञानाचा प्रागाभाव. बॅटरी चमकेली, सद्यभाव. आणि बॅटरी विझिली की त्याचं ज्ञानाचा प्रदोषाभाव झाला, ते पुन्हा ज्ञान आहे, भंगलं पुन्हा. त्याप्रमाणेच जग दिसलं उपायानं, साधनाने. ह्या जग आधी दिसलं नव्हतं तेव्हा बी होतं जसं प्रागाभाव, पुन्हा नंतर सद्यभाव झाला, आणि नंतर पुन्हा भंगलं. म्हणजे इंद्रिय भंगली किंवा जग भंगलं किंवा काहीतरी झालं, पुन्हा प्रदोष झाला. अभाव तसा परमात्म्यात होत नाही. हे पा ती बॅटरी जसं इथं 3 प्रकार करू शकते, प्रागाभाव, सद्यभाव आणि प्रध्वंसाभाव त्या छल्याच्या ज्ञानाचा. तशी बॅटरी चमकायच्या पूर्वी सूर्याचा प्रागभाव नाही, बॅटरी चमकिल्यावर मग सद्यभाव नाही, आणि बॅटरी विझिल्यामुळं प्रध्वंसाभाव नाही सूर्याचा होत. सूर्याकडे बॅटरीनं काहीच होत नाही. सूर्याच्या समोर बॅटरी हे 3 प्रकार करू शकत नाही. सूर्य आपल्या महिम्यानं तळपतोय. त्याप्रमाणे हे उपाय, ह्या प्रतित्या, ही साधनं परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा नव्हता, परमात्मा कळाला आणि परमात्मा भांगला असं काही करू शकत नाही. परमात्म्याचं ज्ञान गेलं, परमात्म्याचं ज्ञान आलं. परमात्म्याचं ज्ञान आहे, परमात्म्याचं ज्ञान नाही. परमात्म्याचं ज्ञान आहे आणि परमात्म्याचं ज्ञान संपलं असं करू शकत नाही. ते साधनच तुटके पाडतात. तीच गोष्ट सांगतात महाराज इथं की जी वस्तू साधनाने सिद्ध होते त्या वस्तूचा तत्पूर्वी प्रागभाव असतो, आणि ज्याला प्रागभाव असतो त्याच्या पुढे प्रध्वंसाभाव होत असतो. परंतु जी वस्तू नित्य सिद्ध आहे त्या ठिकाणी उपाय म्हणजे साधने चालत नसतात. बॅटरी लज्जित होते, तशी साधने माघली वळून जात असतात. हा तात्पर्य भाव महाराज सांगतात. पुढचा विषय नंतर पाहू. ठीक आहे. खूप वेळ झाल्यामुळे